हाय फ्रेंड्स, मी सुषमा सगळे आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज ना हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला आहे घरी। तर बायकांना बोलवलं आहे। तर थोड्या वेळामध्ये येतील बाया घरी। तर अजून माझी तयारी वगैरे व्हायची, फक्त साडी नेसली आणि त्यानंतर म्हटलं ब्लॉग सुरू करावा, मग तयारी करायला बरं पडणार। तर कारण तर वेळ होत आहे, मी लवकर बायकांना बोलवलं आहे त्याच्यामुळे। कारण तर माझ्या बिल्डिंगमधल्या पण आहे, काही बाहेरच्या पण आहे, त्याच्यामुळे त्यांना यायला उशीर लागू शकतो, म्हणजे मागे पुढे होईल। तर हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुद्धा काही बायका पहिले काही बायका नंतर येतील, तर तसा होईल। तर चला मग आता मी तयारी करायची बाकी आहे, तर आता तयारी वगैरे करते आणि त्यानंतर बोलते तुमच्याशी। चला तर आता ना थोडीशी तयारी झाली, कारण मी जास्त तयारी वगैरे करणार नाही, फक्त बांगड्या घालायच्या तर बांगड्या घालून घेते आणि आईने दिलेलं मंगळसूत्र आहे ते घालणार आहे। त्या दिवशीच्या ब्लॉगला कमेंट आली होती, आईने इतके 2-2 चांगले मंगळसूत्र दिले, त्यातले एखादी तरी घालायचं होतं। मी असा साधाच ब्लॉग बनवत होते ना, त्याच्यामुळे म्हटलं की नको घालायला, आता स्वयंपाक वगैरे करावं लागते तर म्हणून मग घातलं नव्हतं। आणि तसे बाळणं तोंडात वगैरे पकडतो, चावतो, त्याच्यामुळे मग नको वाटलं त्या दिवशी घालायला। पण आज आता हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे म्हणून म्हटलं की मग आज घालावं आईचं। आणि एक मंगळसूत्र मी आईला वापस केलेलं आहे, म्हणजे जे आईनं मला आधी दिलं होतं ना, ते मी दिवाळीला आई गेले होते तेव्हा आईला ते वापस केलं, कारण तर मला आई दुसरं घेऊन देणार होती त्याच्यामुळे। म्हणजे आई देत आहे म्हणून प्रत्येकदा घ्यायचं हे चांगलं नाही, म्हणून मी म्हटलं आई एक हे ठेवून देतो आणि मला जे नवीन बनवून देते तेच मी घेणार। तर मग आईने मला ना हे बनवून दिलं, आईने आधी दिलं होतं ना ते मी आईला वापस दिलं आणि मग त्यानंतर मला आईने हे बनवून दिलं। हे बघा, आज घातलं मी माझ्या आईने दिलेलं मंगळसूत्र। तर साडीवरती कसं वाटतं ते सांगा, ठीक आहे? चला, जुनवाला काढू शकत नाही, कारण तर जुन्याला ना पेच वगैरे नाही, अशी गाठ बांधते त्याच्यामुळे जुनं काढू शकत नाही। मग काढलं ना मग ते बांधायला पुन्हा परत नेऊन गाठावं लागणार, त्यापेक्षा काढायचंच नाही, ते तसंच राहू द्यायचं आणि हे वालं घालायचं। तर कसं दिसतंय सांगा। चला तर आता ना थोड्या वेळामध्ये माझ्या बायका घरी येतील, तर आज मी वाण देणार आहे। त्या वाणामध्ये मी काय आणलं तुम्हाला त्या दिवशी सांगितलं, पण तरी सांगते। हे बघा, असे दिवे आणलेत मी पितळेचे, तर मला हेच योग्य वाटले होते। डब्बे पण होते, पण मी म्हटलं नको, हे एक वस्तू मी आजपर्यंत असं काही दिलं नाही, म्हणून म्हटलं मग एक ही अशी वस्तू द्याव्या। तर मग ते मी आता काढून ठेवते इथे। प्लास्टिक सकटच आहे हे ना, मी सॅम्पल म्हणून बघितलं होतं बघताना, म्हणून मग हे ना प्लास्टिकच्या बाहेर काढून होतं। आणि हे बाकीचे ना प्लास्टिकमध्येच आहे, 12 आहे। बघू आता किती बायका, जेवढ्या बायका आल्या तेवढ्यांना देणार मी। अशा प्रकारचा छोटा छोटा मी वाण आणलाय, पण पितळेचे आहे ना मस्त जला। तर हे आता मी झाकून ठेवते। यामध्ये ना गहू आणि बोरं टाकले, आमच्याकडे ना वाणामध्ये गहू आणि बोरं गहू, ऊस, परत गाजर वगैरे टाकतात ह्या सगळ्या याच्यामध्ये, पण माझ्याकडे ना गाजर वगैरे नाही आणि ऊस पण नाही, तर म्हणून म्हटलं की बोरं आणि गहू टाकावे, म्हणून मग बोरं आणि गहू टाकले। तर चला आता मी हे सगळं झाकून ठेवते, बायकांची येण्याची वाट बघते। तोपर्यंत तिळगुळ पण काढलेला नाही, तर तिळगुळ पण काढते आणि हळदी कुंकू सुद्धा मी नवीन काढते आणि त्यानंतर बोलते तुमच्याशी। तर आता ना बायका आल्यात घरी, तर त्या बसल्यात हॉलमध्ये। आता हळूहळू येते सगळेजणी, म्हणजे आता 2-3 जणी आल्या, आता 2-3 परत येणार। तर चला मग आता हळदी कुंकवाला सुरुवात करते। तर आता ना आल्यात लेडीज एवढ्या, तर जशा येतील तसं आता हळदी कुंकू करू, कारण तर एका वेळेस सगळ्या बायका येत नाही ना त्याच्यामुळे। तर चला आता हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतो। तर जेवढ्या आल्या तेवढ्यांना हळदी कुंकू द्यायचं आणि वाण द्यायचा होता। तर यात तर दोघी माझ्या मैत्रिणीचा, ज्या शेजारी मध्ये बसल्या ना त्या दोघी माझ्या मैत्रिणी आहेत, त्यांना तुम्ही ओळखता। आणि ज्या आजूबाजूला बसल्या दोघी जणी त्या माझ्या शेजारणी आहे, त्या पण खूप छान आहे। तर आम्ही वेगवेगळ्या जिल्ह्याच्या, तर आम्ही ना बोलत होतो की आमच्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं हळदी कुंकू किंवा मकर संक्रांत साजरी केली जाते। तर ते आम्ही बोलत होतो, पण प्रत्येकजण वेगवेगळ्या जिल्ह्याचे आहो, आणि खरंच सांगते तुम्हाला प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीने हळदी कुंकू साजरा केला जातो। तर इथे ना मी सगळ्यांना हळदी कुंकू लावून घेत आहे। तर इकडे ना मी पुण्यामध्ये आता मला राहून 7 वर्ष होते, तर 7 वर्षामध्ये मी बघितलं की भरपूर लेडीज जे आहे ना मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी किंवा मकर संक्रांतीच्या दिवशी मंदिरामध्ये जातात, भरपूर सामान घेऊन जातात, पूजा वगैरे करतात। आमच्याकडे तसं नाही करत। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। हळदी कुंकू मध्ये असंच होतं, नंतरच सगळ्यांना हळद कुंकू लावलं आणि सगळ्यांना तिळगुळ दिला आणि त्यानंतर आता सगळ्यांना वाण देत आहे। वाणामध्ये काय आणलं ते तुम्हाला मी दाखवलंच आहे सुरुवातीला।
तर अशा पद्धतीने आमच्याकडे वाण देतात, पदरामध्ये घेतात आणि पदरामध्येच देतात. तर आमच्याकडे हातात वगैरे देत नाही. आणि मी इकडे बऱ्याच जणींना बघितलं आहे की हातामध्ये देतात, हाताने देतात आणि हातामध्ये देतात, पण आमच्याकडे तसं देत नाही. तर हळदी कुंकू वाण देऊन झालं आणि त्याच्यानंतर नमस्कार केला मी ताईला, कारण त्या मोठ्या होत्या माझ्यापेक्षा. तर आता माझ्या शेजारच्या बायका येऊन गेल्यात, त्यांना हळदी कुंकू दिलं, वाण दिलं आणि त्या गेल्या. तर आता अजून परत माझ्या मिस्टरांच्या कंपनीमध्ये जे काही सोबतचे जे आहेत ना त्यांच्या मिसेस वगैरे येणार आहे आता. तर मग त्या येतील आता थोड्या वेळामध्ये. मग त्यांना आता हळदी कुंकू आणि वाण द्यायचा आहे. तर चला मग आता त्या येतील आणि त्यांना देते मग. तर आधी माझ्या मैत्रिणींना आणि शेजारच्या दोघीजणी आल्या होत्या, त्यांना मी वाण देऊन दिला होता. त्या गेल्या आणि थोड्या वेळामध्ये घरमालकीन ताई आणि माझी मैत्रीण आली होती. म्हणजे ती मरून कलरच्या साडीमध्ये जी दिसत आहे ती माझी मैत्रीण आहे आणि ग्रीन कलरच्या साडीमध्ये ज्या दिसत आहे त्या आमच्या घरमालकीन ताई आहे, ज्या बिल्डिंगमध्ये आम्ही राहतो त्या. तर घरमालकीन ताई उशिरा आल्या थोड्याशा, त्यांची तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळे मग त्या उशिरा आल्या. आणि माझी मैत्रीण लांबून आली त्याच्यामुळे मग तिलासुद्धा यायला उशीर झाला. तर सगळ्यांना सोबत नाही वाण देता आला. तुमची वाट पाहत होतो आणि अजून एक येणारे यायच्या कंपनीमध्ये सोबत काम करणारे मॅडम आहे त्या येऊन राहिल्या, त्यांची वाट पाहत होतो. हे छान आणले. म्हणूनच म्हटलं, म्हणजे बायांना दिलं की उपयोगी पडलं. आणले नाही, भांड्याच्या दुकानातून आणले आणि सगळ्या माझ्या खासच होत्या, म्हणजे मैत्रिणी आणि तुम्ही वगैरे सगळ्या. म्हणलं नको, चांगलंच घ्या. नाही, उलट छान आहे. दिवा जो लावल ना पुण्य सगळं तुम्हाला. मी म्हणलं दिवा एक अशी वस्तू आहे की देवाजवळ दिली, तुम्ही अशी लोकल पण दिली. छान आहे. नाही, मला पण आवडली, छान आहे. म्हणूनच विचारलं, कधीच विचारत नाही मी कोणाला. नाही, छान आहे. मी पण पाहते आता काय आणावं, मी तोच विचार करते. वापरा देण्याचा मला पण चांगलंच द्यायला आवडतं, कसलं पण नको वाटतं. बाय जानू, अजून येशील ना शिवायच्या बर्थडेला. मैत्रीण आणि घरमालकीन ताई गेल्या आणि त्यानंतर ह्या मॅडम आल्यात. ह्या मॅडमनं माझ्या मिस्टरांच्या ऑफिसमध्ये सोबत कामाला आहे. तर इंजिनियर आहे आणि त्यांना वेळ नसतो तरी वेळात वेळ काढून आल्या त्या. तर तेच खूप होतं माझ्यासाठी. तर आज सुट्टी होती, मॅडमला पण सुट्टी होती. तर मग कसं ज्यांना सुट्ट्या असते ना त्यांना यायला बरं पडते. आणि जेवढे कोणी माझ्या घरी येणार होते किंवा आले होते ना त्यांना सगळ्यांना सुट्ट्या होत्या, म्हणून मग त्यांना यायला बरं पडलं. या मॅडम आहेत ना स्वभावाने खूप छान आहे. आणि माझ्या घरी मी कुठलाही कार्यक्रम करते ना तर मॅडमला बोलवतेच. आणि मॅडमच्या घरीसुद्धा हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात ना तर त्या पण मला बोलवतात. मस्त वाटते, चांगले आहे. मी एक वेळा गेलो होतो हळदी कुंकू, तेव्हा डब्बा घेतले होते. मागच्याच वर्षी अद्विकनं चिडचिड करत होता म्हणून मग त्याला घेतलं आणि मॅडमसुद्धा निघाल्या होत्या जाण्यासाठी. तर या मॅडमला वाण दिल्यानंतर परत माझ्या शेजारच्या एका लेडीजला वाण दिला होता. मग तेव्हा मी शूट नाही केलं, कारण तेव्हा बाळनं खूप जास्त चिडचिड करत होतं. सुरुवातीलाच त्यांना बोलवलं होतं पण त्यांना आल्याच नव्हत्या. मग संध्याकाळी आल्या तर मग त्यांना वाण देऊन दिला होता. आणि त्यानंतर मग जे आमच्या घरामध्ये आता बसलेले दिसत आहे, ज्या मॅडम आता हळदी कुंकवाला आल्यात माझ्याकडे, त्यांचे शेजारी मिस्टर बसले आहेत. तर ते माझ्या मिस्टरांच्या ऑफिसमध्ये कामाला आहेत. तर मग हे खूप लांब असतात त्याच्यामुळे सोबतच मिस्टर लोकांना घेऊन यावं लागतं. आणि तसं होतं, मलासुद्धा जायचं असलं की मलासुद्धा माझ्या मिस्टरांना सोबत घेऊन जावंच लागतं, कारण तर लांब राहतात त्याच्यामुळे. तर इथे मॅडमला मी हळद कुंकू लावून देत आहे. हळद कुंकू लावून झालं आणि त्याच्यानंतर मग मॅडमला वाण द्यायचा होता. तर बरेच लांबून आल्या होत्या ह्या मॅडम वगैरे. आणि प्रत्येकाची कामं ठरलेली असतात. आपल्या कामातून वेळात वेळ काढून ते आले होते, हेच खूप होतं. तर आता मस्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम आटोपला. सगळे जेवढ्यांना बोलवलं होतं ते सगळे आले, पण एका वेळी सगळे नाही येऊ शकले, कारण त्यांना यांच्या कंपनीतले काही सोबतचे जे मित्र आहेत ना त्यांच्या मिसेसला त्यांना यायला वेळ लागला, कारण ते मागे पुढे आले. त्याच्यामुळे एक 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 म्हणून तुम्हाला दिसले. आणि ज्या आमच्या बिल्डिंग मधल्या बायका होत्या त्या ग्रुपनीच पहिल्यांदा ज्या आल्या होत्या ना त्या आमच्या बिल्डिंग मधल्या, त्यात एक माझी मैत्रीण होती जी बाहेरून आली होती. तर अशा मिळून आम्ही सगळ्यांनी सुरुवातीला हळदी कुंकू केलं आणि त्याच्यानंतर मग एक एक आले होते.
तर असो, आपण खूप चांगल्या पद्धतीनं हळदी कुंकवाचा कार्यक्रम आटोपला आहे. आणि आज सुट्टीचा दिवस आहे, मिस्टरांना सुट्टी असते त्याच्यामुळेच हा ठरवला. कारण तर मग बाळाला वगैरे बघायचं राहिलं तर मग ते थोडासा हातभार करतात म्हणून. नाश्ता वगैरेचं काहीच नाही करू दिलं. म्हणजे माझ्या मैत्रिणींनी म्हणा किंवा जेवढे काही लोक आले होते त्यांनी फक्त चहा घेतला आणि मग ते गेले हळदी कुंकू आणि वाण घेऊन. तर असा हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला. तर चला, तर आता फक्त आवरावर बाकी आहे. इकडचंच किचनचंच थोडं आवरायचं बाकी, बाकीचं आवरलं आहे हळदी कुंकू झाल्यानंतर. तर चला आता सगळी आवरावर करून घेते, किचन मधली आवरावर करते आणि थोडं बाळाला थोडंसं बघावं लागणार. तर चला मग आता हे आवरून घेते सगळं आणि आवरल्यानंतर बोलते तुमच्याशी. तर चला आता ना मस्त चहा वगैरे पिलो आम्ही. तर सगळं आता आवरून वगैरे झालं. तर चला आता हा ब्लॉग मी इथे सेंड करते. आज शिवांशनी मस्त पप्पासोबत पतंग उडवली वरती टेरिसवर जाऊन, हो ना शिवांश? तर चला मग आता ना हा ब्लॉग मी इथे सेंड करते. तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.